नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण काही डेटा ॲनालाइज करत असतो आणि तो आपल्याला मार्केटची डायरेक्शन सांगतो. ठीक आहे. काल असाच एक्सपायरीसाठी एक व्हिडिओ तुम्हाला दिला होता. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की एक जे निगेटिव्ह साईडचा बायस आहे तो त्या ठिकाणी राहील आणि त्या ज्या मोठ्या पोझिशन्स आहेत त्या कव्हर कशा करायच्या याचा एक बिग टास्क मोठ्या प्लेयरसोबत राहील. आणि जरी शॉर्ट कव्हरिंग जर आली काही तरी ती खाली येईल आणि ती त्या हिशोबाने पुन्हा सोल्ड इंटू होईल. ओके. तर बजेट गेम होता. व्हॉलॅटिलिटी दोन्ही साईडला होती. रिटेलरची फार ठासून मजा घेतलेली आहे मोठ्या प्लेयरने. रिटेलरनी बाय केलं की मार्केट पडतंय, वरतून सेल केला की मार्केट पुन्हा वरती जाते आणि दिवसभर फार मजा घेतलेली आहे मार्केटने. आणि आजसुद्धा रिटेलरला पूर्ण आणि पूर्ण आपटून टाकण्यात मार्केट सक्सेस झाला असेल 100%. तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीचे मूव्हज एकदम वरती खाली आणि एकदम शेवटी वरती आला होता. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअरली एक पॉइंट दिला होता, जो सेंटर पॉइंट होता साधारण 25,150 चा. तर मित्रांनो, हाच का पॉइंट होता जो जिथे एक्सपायरी होणं अपेक्षित आहे. तर त्याचं बेसिक्स असं आहे, तुम्ही जुने व्हिडिओज बघा, एक्सपायरी स्पेशल जे व्हिडिओज आहेत ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी क्लिअरली नॉलेज दिलेलं आहे, की ज्यावेळी एक्सपायरी सुरू होते. मग आता मागची एक्सपायरी कुठं सुरू झाली होती? साधारण 20 तारखेला. मग ती कुठल्या लेव्हलला सुरू झाली होती? या लेव्हलला. ओके. तर आता ही लेव्हल आहे 25,400-520 च्या आसपासची. ओके. ही आहे. डेटा निगेटिव्ह आहे. असू द्या, डेटा निगेटिव्ह काही हरकत नाही. मार्केटची एक्सपायरी जवळ आली होती. हा लोएस्ट पॉइंट आहे मार्केटचा. ओके. आणि आता आपली जी एक कन्सेप्ट आहे, ज्याला आपण नॉर्मल डिस्ट्रिब्युशन म्हणतो. ओके. मॅथेमॅटिकल थिंग्स आहे त्याच्यात. आपण बऱ्याच वेळा ऐकत आलोय, की प्रॉबॅबिलिटी किंवा हे जे गणितं आहेत आपल्या लाईफमध्ये ती काय कामाची. तर नॉर्मल डिस्ट्रिब्युशन काय आहे, असा एक पद्धतीचा एक तुम्ही हे काढता क्वाड्रंट. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट, हाफ सेकंड क्वाड्रंट आणि हा थर्ड क्वाड्रंट. अशा हिशोबाने एक सिग्मा, म्हणजे हा पहिला जो आहे त्याला 1 सिग्मा म्हणूया, याला 2 सिग्मा म्हणूया. ओके. तर ह्या 2 कॉलमच्या मध्ये 64% टाईम्स मार्केट इथंच राहण्यासाठी प्रयत्न करेल आणि मग बाकीचे उरलेल्या ह्याच्यात. तर मार्केटची पण पद्धत ती सेम आहे. तर ह्या एक्सपायरीला काय आलं होतं, मार्केट वरतून खाली आलं, डेटा निगेटिव्ह होता. पुन्हा काही रिकव्हरी झाल्या, पुन्हा गॅप अप ओपन झालं, पुन्हा ते सोल्ड इंटू झालं. हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलेलं आहे. पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करा. ह्या एव्हरेज टाईमला इथे त्याने बराचसा वेळ स्पेंड केला. खाली आल्यानंतरून खालच्या साईडने बरचसं ते 25,000चा रिटेलरसाठी सपोर्ट होता. पण तो होल्ड जाण्याचा प्रयत्न केला. ओके. रिटेलरचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेव्हल होता. कंटिन्यूअस खाली राहिलं आणि अशा हिशोबाने ती जी एक्सपायरी आहे ती इथंच होणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला बघावं लागतील बॅकडेटेड माझे एक्सपायरी स्पेशल व्हिडिओज. ओके. तर चॅनलवर जा. एक्सपायरी स्पेशल व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा हे सांगितलं की जर अशा काही कंडिशन क्रिएट झाल्या तर मार्केट एका ॲव्हरेज पॉईंटलाच क्लोज होता आणि तो ॲव्हरेज पॉईंट क्लिअरली मी 25,150 दिला होता. तर ह्याच्यापेक्षा काय वेगळं ॲनालिसिस तुम्हाला अपेक्षित आहे मित्रांनो? हा डेटा आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या डायरेक्शन क्लिअर कट देतो. इव्हन दुपारच्या वेळात सुद्धा मी सांगितलं होतं ग्रुपवरती, की मार्केट आता तुम्ही लाँग जे आहेत त्या कापून टाका आणि मग मार्केट खाली येण्याचा प्रयत्न झाला होता. ठीक आहे. तर मार्केट रिटेलरला बऱ्यापैकी गंडून थोडंसं वरती नेऊन सुद्धा खाली आणतं आणि हे आपल्याला डेटावरती आधीच कळतं. ओके. अशा पद्धतीचा हा डेटा आहे. तर आजच्यासाठी डेटा कसा आलाय तो बघूया आणि मग उद्याची जर्नी कशी असेल मार्केटसाठी ते आपल्याला ॲनालिसिस त्या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी. तर एक्सपायरीचा डेटा उशिरा आला. तुम्ही बघू शकत असाल काही पोझिशन्स कट झालेल्या आहेत. म्हणजे काल ज्या पोझिशन्स होत्या 37-40 लाखाच्या, 37-35 लाखाच्या, तर आता ह्या 12, 13, 11 लाखावरती आलेल्या आहेत. ऑलमोस्ट 60% पोझिशन्स कट झालेल्या आहेत. तर नेट टू नेट पुन्हा एकदा मोठ्या प्लेयर्सनी रिटेलरला पुन्हा एकदा बायिंग साईडला टाकलेलं आहे. आता तुम्ही बघू शकाल इथे ऑलमोस्ट 7 लाखाचे पोझिशन्स कॅरी आहे. पण याचं कंपॅरिझन तुम्ही पर्सेंटेज टर्म्समध्ये जर 37 लाखावर एवढं जर केलं तर हे हेवी कॅल्क्युलेशन होईल. ओके. म्हणजे 7 लाख जरी याच्यापेक्षा कमी असले 3 लाखाने, पण ह्याच्या 3 पट पोझिशन इथं कट झालेल्या आहेत.
म्हणजे त्या अर्थाने या पोझिशन स्ट्रॉंगली निगेटिव्हच आहेत. म्हणजे रिटेलर पॉझिटिव्ह म्हणजे आपण निगेटिव्ह. ओके. तर तेवढ्याच पोझिशन्स एफ-आयनी ॲज इट इज कॅरी केलेल्या आहेत. प्रोपडेस्क हा दुनियाचा शहाणा प्लेयर आहे. पहिल्यांदाच थोडंसं कॉन्झर्व्हेटिव्ह होऊन जातो. ओके. तर यांनी सुद्धा कॉन्झर्व्हेटिव्ह काम केलेलं आहे. 88,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स घेऊन गेलेले आहेत. तर ह्या अर्थाने मी एक इथं इमॅच्युअर डेटा हा शब्द वापरला. इमॅच्युअरचा अर्थ असा होतो, की काल ज्या पोझिशन्स होत्या 37 लाखाच्या त्या पटीत हे फार नॉमिनल आहे. ओके. तर आता नेक्स्ट डे जसा येईल, पुढचा डे, त्याच्या पुढचा डे, त्याच्या पुढचा डे, तर ह्या पोझिशन्स हळू वाढत जातील. 13 लाखाच्या 18 लाख होतील, 22 लाख, 25 लाख, 30, 32 आणि 37 लाखापर्यंत जाऊ शकतात. तसंच हे मोठ्या प्लेयरचं आहे 3 लाखापासून 7 ते 8, 10 लाखापर्यंत ते जातात. 6 ते 8 लाख नॉर्मल पोझिशन्स असतात. मग हळू वाढवतात. मग हे एफ-आयज एवढ्या मोठ्या बिग पोझिशन्सला टक्कर नाही देऊ शकत. एकमेकांचं युद्ध नाही होऊ शकत. कारण हे स्ट्राँग आहेत. पण हे स्कॅटर्ड आहेत. म्हणजे भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून हे आलेले आहेत. तर ह्यांना म्हणजे ह्या 2 लाख पोझिशन्स, 3 लाख पोझिशन्सवाल्यांना ह्या 13 लाख, 15 लाख पोझिशन्सवाल्याला टॅकल करणं हार्ड होऊन जातं. मग एक डायरेक्शन जर पकडली, रिटेलरची डायरेक्शन, आयडियल डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे. ओके. ज्यावेळी काही होईल तर ते एकाच दिशेला पळेल, तर तो पॉझिटिव्ह साईडला पळेल. तर मग रिटेलर ज्यावेळी पॉझिटिव्ह जाईल, त्याला ह्याला निगेटिव्ह साईडला सेल करावं लागेल. तर मग काय होतं, ह्यांना ते अपोज नाही करत. म्हणजे जरी आता डेटा किंवा सेंटिमेंट निगेटिव्ह असले, तरी ह्यांना 2 लाखवाले ह्या 13-15 लाखाला अपोज नाही करू शकत. मग मार्केट जर वरचा ट्रेंड पकडला, तर वरचा पण जातो आणि तो कंटिन्यू होतो. मग ह्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी असते वरतून सेल करायची. त्यासाठी डेटा आता तर निगेटिव्ह आहे हे. पण जर एखादा अपसाईड आला चांगला 100-150 पॉईंटचा, तर तुम्ही तो सेलसाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा. ओके. ही अपॉर्च्युनिटी असेल सेल साईडची 150 ते 100 पॉईंट, 100 ते 150 पॉईंट वरच्या लेव्हलला. ओके. तर अशा हिशोबाचं गणित आहे. वरतून खाली येण्यासाठी ते रेडी होऊ शकतं. तर तुम्ही किती वेळा सायकॉलॉजी तुमची हलू देणार आहे? कंटिन्यूअस बाय सेलच्या चक्करमध्ये किती दिवस अडकणार आहे? तर मित्रांनो तुम्हाला करावं लागेल हेजिंग. ओके. हेजिंग काय असतं? जरी मार्केट वरती खाली झालं, किती हिंदाळलं वरती खाली, वरती खाली, तरी ते एका ॲव्हरेज पॉईंटला क्लोज होतं आणि हा ॲव्हरेज पॉईंट कसा शोधून काढायचा, त्याचं लॉजिक कसं लावायचं आणि एक प्रॉफिटेबल लाँग रन विदाऊट ट्रेड करता प्रॉपर्टी कशी स्ट्रॅटेजी कशी डेव्हलप करायची ते तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही रीच आउट करा. प्रोफाईलमध्ये माझे नंबर दिलेले आहेत. Instagramवर बऱ्याचशा लिंक्स अवेलेबल आहे. तिथं जा, चेकआउट करा आणि मग पुढची जर्नी अजून सुखकर होऊ शकते. ठीक आहे. तर मित्रांनो ओव्हरऑल डेटा निगेटिव्हच आहे, पण तो इमॅच्युअर आहे. जर पॉझिटिव्ह साईडची डायरेक्शन पकडली, तर ती एक सेलिंग अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही तो यूज करू शकता. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. असंच प्रेम देत राहा. सगळे व्हिडिओ बघत राहा. फार इंटरेस्टिंग ॲनालिसिस देतो मित्रांनो. हे ॲनालिसिस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्केटमध्ये कोणीही देणार नाही. यासाठी 3 डेजचे लोकं सेशन्स घेतात आणि फार हेवीली चार्ज करतात. 15-15 हजार रुपये 3 दिवसाचे चार्ज करतात फक्त हा डेटा शिकवण्यासाठी. तर हा डेटा तर मी फ्री ऑफ कॉस्ट देतोय. ठीक आहे. तर हा शिकण्यासाठी प्रयत्न करा. फार बेटर इनसाइट्स आणि लर्निंग देण्याचा प्रयत्न करतोय. थँक थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.